काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या दोन ब्राह्मणांना वेदाची हकीकत सांगतायत। वेद व्यासांनी 4 शिष्य निर्माण केले। त्याआधी भारद्वाज यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली। ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर वेद शिकण्याची इच्छा प्रकट केली। त्यावेळेस ब्रह्मदेवानी सांगितलं ते अशक्य आहे, म्हणून ब्रह्मदेवानी 3 गिरिरूप पर्वत दाखवले। हे 3 वेद आहेत म्हणे, तू कसे शिकशील? मग भारद्वाजाला त्याचं भय वाटलं, म्हणून भारद्वाजाला 3 मुष्टी सद्गुरूंनी सांगितलं की ब्रह्मदेवानी भारद्वाजाला 3 मुष्टी दिल्या। ते 3 मुष्टी वेगळ्या केल्यानंतर 4 वेदांची निर्मिती झाली। पण अजून पुरते नाही, त्याशी अजून काही संपलं नाही हो। अहो, किती शिकायचं या वेदांना? म्हणून भारद्वाजांच्या नंतर भारद्वाज म्हणजेच व्यास झाले। आणि या व्यासांनी 4 शिष्य निर्माण केले। पूर्ण एक वेदाशी, एक पूर्ण वेद शिकायचा म्हटलं तरी प्रचंड प्रयत्न करावे लागतात। मी त्यापैकी तुम्हाला थोडंसं सांगतो। असं सद्गुरू त्या ब्राह्मणांना सांगतायत। पूर्ण एक वेदासी शिकता प्रयत्न मोठा त्यासी, सांगेन थोडे तुम्हासी व्यक्त करावयाभ्यासा। हे बघा, हे खूप मोठे आहेत। मी तुम्हाला थोडं सांगतो। असं ज्याप्रमाणे आमचे सद्गुरू नृसिंह सरस्वती ब्राह्मणांना सांगतात, तसंच व्यासांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की बघावा, हा सगळा इतिहास आहे। भारद्वाजाला शक्य नाही झालं म्हणून मी आलो आहे। मी शिकायचा प्रयत्न केला, मलाही शक्य नाही झालं। मी तुम्हाला बघांना त्याच्यातला थोडा थोडा हिस्सा सांगतो। जेवढा तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढा करा। शिष्य म्हणे व्यासांशी, शिष्य व्यासांना म्हणतायत, एक वेदामासी विस्तारावे आद्यंतेशी, शक्त्यानुसार अभ्यास करू। पहिलं वैशंपायन, वेद आणि उपमन्यू हे 4 व्यासांना सांगताय, एक काम करा, तुम्ही आम्हाला एक वेद एकेकाला सांगा। तो विस्तारपूर्वक सांगा। आमच्या शक्तीनुसार जे ब्रह्मदेवाला भारद्वाजांनी सांगितलं तेच आता हे शिष्य व्यासांना सांगतायत। भारद्वाजांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, मला जे शक्य असेल ते करीन, तुम्हालाच माहिती आहे, तुम्ही आम्हाला ते द्या। तसं हे शिष्य व्यासांना म्हणतात, आमच्या शक्तीनुसार, आमच्या कुवतीनुसार, आमच्या ज्ञानानुसार आम्हाला तुम्ही द्या, आम्ही त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू। असं 4ही जैमिनी, वैद, पैल आणि उपमन्यू हे 4ही व्यासांना हात जोडून विनंती करतायत।
ऐसे विनविती चौघे जण नमुनी व्यास चरण कृपा करावी जाण. हात जोडलेत. व्यास महाराज गुरुवर्य आता आमच्यावर कृपा करा. आम्हाला जे शक्य असेल ते द्या. आम्ही त्याचा अभ्यास करू. ही त्यांची विनंती ऐकल्यानंतर व्यास आनंदाने सांगतायत. ज्यावेळेस गुरु शिष्यांच्या काही सांगत असतो आणि शिष्य खरोखर नम्रतापूर्वक नतमस्तक होतो, स्वतःचा अहंकार, स्वतःचा गर्व हा त्याग करून गुरुचरणी लीन होतो, त्यावेळेस गुरूंना खरा आनंद होतो. आजकाल न बोललेलं बरं अशी परिस्थिती असते. ते त्यांचं करुणा वचन ऐकल्यानंतर व्यास आनंदाने सांगतायत. पहिले त्यांनी पैल शिष्याला बोलवलं. हा पैल शिष्य त्याला बोलवलं कारण या चौघांनी सांगितलंय आम्हाला एकेकाला एक एक वेळ सांगा तर आम्ही त्याचा अभ्यास करू. कारण तुम्ही सांगताय भारद्वाजांनाही नाही शक्य झालं. ब्रह्मदेव स्वतः म्हणतात मला शक्य नाही. त्यांना शक्य नाही, भारद्वाजांना शक्य नाही, तुम्हाला शक्य नाही, आम्हाला कसं होणार. त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला एकेकाला बोलवून तुम्ही समजावून सांगा. म्हणून पहिल्या शिष्याला बोलवलाय आणि पहिल्या शिष्याला सांगतात ऐक पैल शिष्योत्तमा. अरे पहिलं तू शिष्यांमध्ये उत्तम असा शिष्य आहे, तू ऐक. मी तुला ऋग्वेदाचा महिमा सांगतो. आता सद्गुरु त्या पैल शिष्याला अग्रवेद, पहिला वेद म्हणजे ऋग्वेद याविषयी सांगतायत. धर्म कर्म ध्यानपूर्वक तू ऐक. पहिलं शिष्य म्हणतो व्यासांना, ज्यावेळेस व्यास त्याला म्हणतायत की मी तुला ऋग्वेद महिमा सांगतोय, पठण करीन, त्याचं चिंतन कर, त्याचा अभ्यास कर, ते पठण कर, ध्यानपूर्वक कर. असं सगळं ज्यावेळेस व्यास त्या पहिल्या शिष्याला सांगतात त्यावेळेस पहिलं शिष्य म्हणतोय व्यासांना बर्वे विस्तारावे आम्हासी. हे बघा आता तुम्ही सांगताच आहात तर सगळं विस्तारून सांगा. ते सगळं विस्तारून सांगा. माझी ऐकण्याची इच्छा वाढते. मला ते सगळं ऐकायचं आहे. त्या ध्यानपूर्वकाची लक्षणं बघायची आहेत. त्याच्यातला भेदाभेद जो आहे त्या पहिल्या वेदांमध्ये ऋग्वेदामध्ये जो भेदाभेद आहे तो सगळा मला ऐकायचा आहे. तो सगळा मला तुम्ही विस्तारून सांगा. मी ऐकायला तयार आहे. मी त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायला तयार आहे. त्यात जे जे आवश्यक आहे आंबा करता ते सांगा. ते आम्ही भक्तिपूर्वक श्रवण करू. अहो सद्गुरू तुम्ही कामधेनू आहात. शिष्याला नेहमी आपले सद्गुरू कामधेनू वाटले पाहिजे. पण हल्ली शिष्याला आपले गुरु हे बैल वाटतात. हा फरक आहे. इथे हा म्हणतो तुम्ही कामधेनू आहात. गुरुमूर्ती कृपा करा. कृपा करा आमच्यावर. आम्हाला जे आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती आहे. ते तुम्ही आम्हाला सांगा. ते आम्ही भक्तीने ग्रहण करू. तुमचं वाक्य प्रमाण मानू. व्यास सांगे पैल शिष्यासी
आता व्यास पहिल्या शिष्याला सांगत आहेत, ऋग्वेद ध्यान काय आहे, ऋग्वेद काय आहे, त्याचं वर्णरूप कसं आहे, त्याचा भेदाभेद काय आहे, हे सर्व आता व्यास त्या पहिल्या शिष्याला विस्तारून सांगतायत. ते म्हणतात, ऋग्वेदाचा दुसरा उपवेद जो आहे त्याचं नाव आयुर्वेद आहे. ऋग्वेदाचं गोत्र अत्री आहे आणि ऋग्वेदाची देवता ब्रह्मदेव आहे. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद, अत्री गोत्र असे शुद्ध, ब्रह्मदेवता परियेसी, गायत्री छंद, देवता ब्रह्मा आहे, गायत्रीचा न्यास आहे, लाल वर्ण आहे, नेत्र हे पद्मपत्रासारखे आहेत, म्हणजे कमळाच्या पानासारखे आहे, विस्तीर्ण ग्रीवा आहे, कंबुकंठासारखी. असं ऋग्वेदाचं जे रूप आहे ते मनामध्ये घ्यावं, हे व्यास पहिल्या शिष्याला सांगतायत. आता त्याचे भेद काय आहेत, त्याच्या शाखा काय आहेत, हे सगळं व्यास त्याला समजावून सांगतायत. कोणाला? पहिल्या शिष्याला. तर प्रथम जी आहे ती श्रावका आहे. आता हा वेदाचा सगळा भाग आहे. हा विस्तार करून सांगणं, मुळात वेदचा विस्तार करून सांगणं कठीण आहे. पण ज्या पद्धतीने भारद्वाजांनी म्हणजे व्यासांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, किंवा सद्गुरू नृसिंह सरस्वतींनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, किंवा सिद्धांनी नामधारकाला सांगितलं, तो त्यांनी संक्षिप्त स्वरूपात सांगितलंय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण याचा विस्तार खूप मोठा आहे. ते म्हणतात याचे भेद म्हणजे प्रथम श्रावका, दुसरं श्रवणीया, त्याच्यामध्ये जटा आहे, शपथ आहे, या दोन शाखा आहे. त्याच्यामध्ये पाठ आहे, क्रम आहे, याही शाखा आहेत. सातवा जो आहे तो दंड आहे. असे 7 निर्गुण भेद, सप्त निर्गुण, हे 7 भेद आहे. पण याच्याही व्यतिरिक्त हे तर पहिले 7 भेद आहे. श्रावका, श्रावणीया, जटा, शकट, क्रम, हे सगळे दंड, हे सगळे 7 भेद आहे. पण याच्या व्यतिरिक्त आणखीन 5 भेद आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन 5 भेद आहे. मग अश्वलायन, शांखायन, शाकला, बाष्कला आणि 5वी मांडुका, असे हे 5 भेद आहेत. बघा, पहिले 7 भेद सांगितले, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 5 आहेत. त्यामध्ये अश्वलायनी आहे, शांखायनी आहे, शाकला आहे, बाष्कला आहे आणि 5वी मांडुका आहे. या ऋग्वेदाच्या शाखा आहेत बरं. तेव्हा सद्गुरू त्या ब्राह्मणांना सांगतात, व्यासांनी जे शिष्यांना सांगितलं असा हा 12 भेदांचा ऋग्वेद विस्तारपूर्वक व्यासांनी आपल्या पहिल्या शिष्याला सांगितलेला आहे. हे लक्षात घ्या. असं त्या ब्राह्मणांना आमचे सद्गुरू नृसिंह सरस्वती म्हणतायत. तर या कलियुगाभितरी आणि तेव्हा ही परिस्थिती
जेव्हा व्यास आणि त्यांचा शिष्य पहिलं त्यावेळेस हे 12 भेद व्यासांनी सांगितले आणि विस्तारपूर्वक सांगितले. अरे आता हे तर कलियुग आहे आणि कलियुगामध्ये तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता आणि स्वतःची कीर्ती मिरवता, स्वतःला अध्यापक म्हणता. कसं शक्य आहे? त्या 12 भेदांमध्ये एक शाखा आहे, विख्यात आहे, तिचं सुलक्षण असं रूप आहे. ती कोणाला कळली आहे सांगा? तया 12 भेदात एक शाखा असे विख्यात सुलक्षण रूप व्यक्त कोण जाणे सांग मज. अरे कोणी जाणलंय तिला हे तरी सांगा. नारायण व्यास मुनी शाखा 12 विस्तारोनी. या नारायणाने व्यासांचं रूप घेऊन पहिल्या शिष्याला या ऋग्वेदाचे भेद, ऋग्वेद म्हणजे काय हे सविस्तर सांगितलं. ऋग्वेदाचे भेद असे सांगितले वेद व्यासे श्री गुरु आनंदारी त्या मदोन्मुक्त ब्राह्मणांना सांगतायत की नारायण व्यासमुनी शाखा 12 विस्तारोनी सांगितल्या संतोषिणी पहिल्या शिष्यास. ऋग्वेदाचे भेद असे सांगितले वेदव्यासे श्री गुरु म्हणती हर्षे मदोन्मत्त द्विजांसी. तिकडे वेदव्यास सांगतायत आणि इकडे आमच्या सद्गुरूंनी त्या मदोन्मत्त अशा ब्राह्मणांना सांगितलंय. दुसरं यजुर्वेद विस्तार. आता पहिल्या शिष्याला हे सविस्तर सांगून त्याला त्याचा अभ्यास करायला लावलाय आणि मग दुसरा वेद त्याचा विस्तार. मग त्यांचा शिष्य दुसरा जो होता, पहिला शिष्य पहिलं आणि हा दुसरा शिष्य वैशंपायन. यजुर्वेद विस्तार सांगेन ऐका पार. वैशंपायन शिष्य थोर अभ्यास करी परियेसा. हे बघा आता यजुर्वेदाचा अपार असा विस्तार आहे आणि तो त्यांनी वैशंपायन शिष्याला सांगितला आहे की त्याचा अभ्यास कर म्हणून सांगितलंय. व्यास म्हणतात त्या शिष्यांना, व्यास म्हणे शिष्याशी ऐक. हे वैशंपायना एक चित्तानी एक मनानी एकाग्रतेने तू ऐक. मी तुला यजुर्वेद सांगतो यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद. या यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आहे, जसा ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे तसा याचा उपवेद धनुर्वेद आहे. जसं ऋग्वेदाचं अत्रिगोत्र सांगितलं आहे, इकडे म्हणतात यजुर्वेदाचं भारद्वाज गोत्र आहे. याची देवता नारायण आहे, त्याची देवता ब्रह्मा आहे. व्यास म्हणे शिष्याशी ऐक एक चित्तेसी. सांगतो यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाणा, आदिदेवता विष्णू जाणा. त्रिष्टुप छंदांसी तुम्ही म्हणा. आता ध्यान सांगेन. हे कसं आहे ध्यान यजुर्वेदाचं हे सांगतो. कृश मध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपाल जरी
कांचन वर्ण, सुवर्णासारखा वर्ण आहे, कांचन वर्ण मनोहरी, आणि नेत्र असती पिंगट. हे यजुर्वेदाचं ध्यान सांगताय. शरीर हे ताम्र आदित्य वर्ण आहे. यजुर्वेदाचं हे असं ध्यान वैशंपायनाला व्यास विस्तारपूर्वक सांगतायत. व्यास सांगतायत की या यजुर्वेदाला भेद आहेत. यायसिया यजुर्वेदासी असती भेद छायासी, म्हणे व्यास शिष्यासी सांगेन एकची परी. काय काय भेद आहेत? तर प्रथम आहुरका भेद आहे, नामकथा भेद आहे, प्राच्यकथा भेद आहे, कपिलका भेद आहे. चरका, आहुरका, नामकथा, प्राच्यकथा, कपिलकथा आणि आरायणी, सातवा वार्तातविया, आठवा श्वेत आणि श्वेतोत्तर हा नववा. मैत्राणी ही शाखा आहे, दहावी. बर, याचा तिसी भेद उत्तम. या वेदाचं खूप मोठं रहस्य आहे. हे वैशंपायनाला सद्गुरू सांगतायत. याच्या या 10 शाखा, 10 भेद आणि वाराह चतुर्थपणी असाही एक भेद आहे. हे अतिशय विस्तारपूर्वक आणि व्यास वैशंपायनांना सांगतायत. हरिद्रव्या, श्याम, श्यामायणी अशा याच्या 10 शाखा पण आहेत. आता प्रत्येकाचा भेद, प्रत्येकाची शाखा यामध्ये वृडाशी वाजस्नेय शाखा आहे आणि तिला 18 भेद आहेत. वाजस्नीय शाखेची भेद असती 18. त्याची नावं ऐक आता. बर, हे प्रत्येकाचे भेद वेगळे, त्यांच्या शाखा वेगळ्या, शाखांनाही उपशाखा, त्यांचे भेद, हा विस्तार करून सद्गुरु नृसिंह सरस्वती सांगतायत की व्यासांनी हे आपल्या वैशंपायन शिष्यांना सांगितलंय. वाजस्नेय शाखेचे जे 18 भेद आहे, त्या 18 भेदामध्ये पहिला वाजस्नेय, दुसरा जाबला, तिसरा बहुधेया आणि चतुर्थ कण्व शाखा. माध्यान्नदिनी 5वा, शापिया 6वा, स्थापापनी 7वा, कापाला 8वा, शौड्रवत्सा, अवतटिका, परमावटिका असे हे 11 भेद आहेत. पाराशर्या हा 12वा भेद आहे. 12 भेद आहे हा. पण त्याच्यातही 2 भेद अजून आहेत. ते म्हणजे वैदेया आणि चतुर्थद म्हणजे 14वा, चतुर्दश म्हणजे 14वा जो भेद आहे तो वैनेया. औंधेया 15वा भेद आहे. गालवा हा 16वा भेद आहे आणि बैजबा हा 17वा भेद आहे. कात्यायनी जो भेद आहे हा 18वा आहे. असे 18 भेद
यजुर्वेदामध्ये वाजसनीय शाखेला 18 भेद आहेत. आता वाजसनीय, माध्यान्हदिनीय, कडव, आता या प्रत्येकाला भेद आहेत. बरं, या प्रत्येक भेदाचं वर्णन व्यासांनी वैशंपायनाला अतिशय समजून सांगितलंय. त्याच्यामध्ये तैत्तरीय शाखा आहेत, तिला 2 भेद आहेत. तिला तैत्तरीय शाखा जी आहे तिला 2 भेद आहेत. एक कांडिकेय आहे, औख्या आणि कांडिकेय असे 2 भेद आहेत आणि त्यांनाही 5 भेद आहेत. बघा किती सूक्ष्म वेदाचं अध्ययन करावं लागतंय. अहो, व्यासांना वेद शिकायचे होते. भारद्वाजात त्यांच्या आधी ते 3 पर्वत दाखवले गेले आणि तुम्ही म्हणता आम्ही चतुर्वेदी आहेत. अहो, या व्यासांनी उपमन्यूला एका मुष्टीमध्ये असलेला यजुर्वेदाचं आकलन करण्याकरता सांगितलं. त्यामध्ये हा यजुर्वेदामध्ये एवढा मोठा विस्तार आहे. बर, प्रत्येक भेदाला भेद आहे, प्रत्येक भेदाला शाखा आहे, प्रत्येक शाखेला उपशाखा आहे. हा एवढा मोठा विस्तार आहे आणि तुम्ही सांगता आम्ही चतुर्वेदी आहे. यामध्ये अपस्तंभ शाखा आहे. या अपस्तंभ शाखेमध्ये यज्ञादी कर्म आणि याच्याच मध्ये विज्ञान पण आहे. अपस्तंभ शाखेमध्ये अपस्तंभी असे थोर, शाखा असे मनोहर, यज्ञादी कर्म आचार, विज्ञान असे तयात. या अपस्तंभ शाखेमध्ये यज्ञादी कर्म तर आहेच, विज्ञान पण आहे. बर, त्याच्यामध्ये दुसरा जो आहे तो बौधायनी आहे, सत्याषाढी आहे, अघनाशिनी आहे आणि हिरण्यकेशी पण एक भेद आहे. असे 4 भेद आहेत. आता बघा कुठून सुरुवात झाली आहे. प्रत्येक शाखेला भेद, त्या भेदाला उपभेद, उपशाखा, या प्रत्येकाचं विस्तारपूर्वक वर्णन वेदांमध्ये आहे. आणि हे तावन मात्र म्हणजे थोडंसं व्यास त्या वैशंपायनाला सांगतायत आणि बाकीचं तू शिक असं त्याला सांगतायत. औंधेय नावाची जी शाखा आहे, औंधेय नावाचा जो भेद आहे, व्यास म्हणतात तो म्हण, त्याला 6 अंग आहेत. घ्या आता भेद, उपभेद, शाखा, उपशाखा, आता त्यालाही षडांगे. ते कोणती? शिक्षा, व्याकरण, कल्प, निरुक्त, ज्योतिष, याते उपांग असती माणिक आणि त्यांची नावे तू ऐक. आता त्यालाही उपांग आहे. प्रतिपद, अनुपद आणि छंद. भाषा धर्म 5वा, मीमांसा 7वा, कर्मसंहिता 8वा. ही उपांगे बरं आहेत. बरं, ही त्याची उपांग आहेत असं व्यास वैशंपायनाला सांगतायत. परिशिष्ट 28 आहेत, ती पण विशेष आहेत. त्यांचा पण विस्तार ऐकण्यासारखा आहे. बघा ऋग्वेदाचा विस्तार पहिल्याला सांगितला, पहिल्या शिष्याला सांगितला आणि यजुर्वेदाचा विस्तार हा प्रचंड विस्तार ते त्या उपमन्यूला सांगतायत. त्याला त्याच्या भाषा, त्याचे भाग, त्याचे छंद, त्याचे भेद
त्याच्या शाखा, या सगळ्या सद्गुरू समजावून सांगतायत. त्यांनी सांगितलं याची परिशिष्ट 28 आहेत. ती विस्तार करून पहा. अरे पूर्वी वेदशास्त्री होत्या, वेदांच्या राशी होत्या. पूर्वी वेदांच्या राशी होत्या आणि त्या माणसाला शिकणं हे अशक्य होतं. म्हणून लोकांच्या कल्याणाकरता हा अशा पद्धतीचा विस्तार, जे 3 मुठी दिल्या आहेत त्याच्यात हा विस्तार केलाय. पुढे काय काय विस्तार केलाय? पुढे व्यासांनी त्या शिष्याला, पण त्याच्यानंतर बैद यांना त्यांनी काय काय विस्तार सांगितलाय हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.